मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी एका छोट्याशा राईडला चाललो आहे आणि नक्की कुठे चाललो आहे ते मी तुम्हाला बाईकवर बसल्यानंतर सांगतो. तर चला आजच्या राईडची सुरुवात करूया. खूप छोटीशी राईड आहे, जवळजवळ 30 ते 35 किलोमीटरचीच राईड आहे. तर चला सुरुवात करूया. पटापट हेल्मेट घालतो आणि मग निघूया आपण. तर काय आता हेल्मेट वगैरे घालून रेडी झालो आहे. आता तुम्हाला डायरेक्ट बाईकवर भेटतो. ही माझी बाईक आहे, पार्किंगमध्ये उभी आहे. मला थोडा अँगल चेक करायला लागेल भावांनो, कारण मी हेल्मेटला थोडासा एक एक्सटेंडर लावला आहे ज्याने कॅमेराची हाईट थोडीशी वर झाली. तर पुढे जाऊन चेक करतो मी. चला गाईज, राईडची सुरुवात झाली. चला, गणपती बाप्पा मोरया. आणि हे बघा, इथे गणपती तयार होतात. मूर्त्या आता बनल्या पण असतील अर्ध्यापेक्षा जास्त. तर चला आता पेट्रोल भरूया. पहिले पेट्रोल भरून मग आपण निघूया. हा थोडा थोडा पाऊस येऊन रस्ता ओला करून जातो ना, पूर्ण पायावरती चिखल येतो पूर्ण. आणि समोरच्या गाडीचा चिखल अंगावर येतो तो वेगळाच. चला आधी पेट्रोल भरून घेऊया. या पेट्रोल पंपवर जास्तच गर्दी आहे यार. गाईज, ऑलरेडी मला लेट झाला आहे आणि आता मी जर पेट्रोल वगैरे भरत बसलो तर खूप जास्त टाईम होईल. तर इथे गर्दी पण खूप आहे. तर त्याला कुठल्या तरी पुढच्या पेट्रोल पंपवरती जाऊन भरतो पेट्रोल. यार, एवढ्या लेट राईडला कोण निघतं? बघा, आता 9 वाजलेत आणि 9 वाजता मी एका राईडला निघाले. पण ठीक आहे, जवळच आहे लोकेशन, त्यामुळे काय टेन्शन नाही. आपण आरामात जाऊन आरामात येऊ शकतो. मी तुम्हाला सांगायचं विसरलो की मी कुठे चाललो आहे एक्झॅक्टली. तर मी ठाण्यातल्या येऊर हिल्सला चाललो आहे, जे की 30-40 किलोमीटर असेल अराऊंड. तर चला, आय होप तुम्ही माझा व्लॉग एन्जॉय कराल. पेट्रोल पंप आहे, आधी पेट्रोल भरून घेऊ. फुल. सो गाईज, फायनली पेट्रोल वगैरे भरून झालेलं आहे. टाकी फुल झाली, आता काही टेन्शन नाही. हे बघा, इथे बघू शकता पूर्ण टाकी फुल झाले. हे बघा, मी बोललो होतो ना आज सॅटर्डे आहे, तर आज सगळे बाईक रायडर्स राईडला जात असतील. हे बघा, माझ्यासमोरच 2 जण चाललेत. फुल रायडिंग गिअर्स वगैरे घातलेत त्यांनी. हे बघा, पूर्ण पवई लेक आहे आणि फुल पाणी वगैरे भरलेलं आहे एकदम. तर गाईज, आता इथून फक्त 14 किलोमीटर राहिलं आहे आणि पाऊस आला होता त्यामुळे मी थांबलो. तसं तर मी जॅकेट कॅरी केलं आहे, पण मला आता घालायला कंटाळा आला आणि फक्त 5 मिनिटाचा पाऊस होता म्हणून मी नाही घातलं पूर्ण जॅकेट वगैरे. तर चला राईड एन्जॉय करूया. आणि मॉन्सून राईड आहे बोलल्यावर तर पाऊस पाहिजेतच. मॉन्सून राईडला जर पाऊस नाही आला तर मग मॉन्सून राईडची मजा काय आहे? येऊर हिल्सला जाताना पाऊस तर पाहिजेत गाईच, कारण पाऊस नसेल तर मग काय मजा नाही येणार. हे बघा, इथे पूर्ण रोड सुक्ख आहे म्हणून मी मगाशी थांबलो, जॅकेट नाही घातलं. भिवंडी, कल्याण, नाशिक सरळ जायचं आहे. मुलुंड टोल नाक्याला पोचलो आहे, पण यात बायकर्सचा जास्त फायदा आहे. बाईकला टोल वगैरे लागत नाही. तर मित्रांनो, आता मी पोचतच आलो आहे लोकेशनवरती. हार्डली 8 ते 9 किलोमीटर राहिले असतील. आणि इथून सरळ गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. हे ठाणे 3 हात नाका आहे आय गेस. हा बघा, इथे बघू शकता ओपनकडे जाणारा रस्ता आहे लेफ्ट साईडला. तर हा येऊर हिल्सकडे जातो आणि आपल्याला तिकडेच जायचं आहे. तर चला, इथून आपण लेफ्ट घेऊया. हाच तो रस्ता आहे येऊर हिल्सकडे जाणारा. ओपनकडे जाणारा जो लेफ्ट घेतो ना आपण, त्यानंतर इथून हा पूर्ण सरळ सरळ रस्ता आहे येऊर हिल्सकडे जाणारा. ॲक्च्युली माझा प्लॅन होता माथेरान किंवा बदलापूरला जे शिव मंदिर आहे तिकडे जाण्याचा, बट थोडी माझी तब्येत डाऊन झाल्यामुळे मला हा छोटासा राईड प्लॅन करावा लागला. आणि येऊर हिल्स मला खूप दिवसापासून जायचं होतं. फक्त ऐकलं होतं की मुंबईपासून एकदम जवळ असलेलं ठिकाण येऊर हिल्स, आणि व्हिडिओ वगैरे बघितले होते तेव्हा मला भारी वाटलं होतं ते. आणि कधी ना कधीतरी मला व्हिजिट करायचं होतं, त्यामुळे बोललो आता थोडं तब्येत पण डाऊन वाटते तर मग येऊर हिल्सलाच जाऊन येऊ. आणि सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे मग मला घरी बसून बसून पण कंटाळा येतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला समोर दिसत असेल माझ्या पूर्ण ग्रीनरी आहे आणि हेच आहे येऊर हिल्स. एकदम सिनिक रोड चालू होतील येऊर हिल्सला जाणारे. ग्रीनरी वगैरे तुम्हाला फुल बघायला भेटेल इकडे. तर चला, हे बघा, इथे बोर्ड पण लावला आहे. उपवन तलावला जायचं असेल तर सरळ जायचं आहे. येऊर हिल्सला जायचं असेल तर हा लेफ्ट घ्यायचा आहे. तर आपण उपवन तलावाकडे पण जाणार आहे, पण आधी येऊर हिल्सला जाऊन येऊ. पाहू ना, आता मी पोहोचलो येऊर हिल्सला. आणि हे बघा, इथे बोर्ड पण लावलेत, वन्य प्राण्यांना खाऊ घालू नका, जागेवरच 1000 रुपयाचा दंड आहे.
त्यामुळे तुम्ही जर इकडे येऊर हिल्सला आलात तर कोणाला वन्य प्राण्यांना खायला वगैरे देऊ नका. 1000 रुपयाचा फटका बसेल तुम्हाला. तर चला आता इथून पुढे मी पूर्ण ही रॉ क्लिप ठेवणार आहे. तुम्हाला मजा येईल. तुम्ही पण ही राईड एन्जॉय करा. खूप मस्त सिनिक रूट आहे तिकडे. हे बघा, इकडे लोक जॉगिंग वगैरे करायला येतात, सायकलिंग वगैरे करायला येतात. आणि आता आतमध्ये थोडंसं आलो आहे तर एकदम थंड थंड वाटायला लागलं आहे. हे बघा, असे सिनिक रूट आहे तिकडे. मस्त मजा येईल तुम्हाला. वाव, बाईक राईडसाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे हा. आणि हा बघा इथे खड्डा पडला आहे. अशा एवढ्या चांगल्या चांगल्या रोडवर खड्डे पडले की खूप बेकार वाटतं. तर चला आता मी जास्त बडबड नाही करत. तुम्ही पण एन्जॉय करा राईड, मी पण एन्जॉय करतो. हे बघा एकदम शार्प हार्ड टर्न आहेत. कॉर्नरिंग करायला काय तिथे मजा येते. फक्त एक नंबर कॉर्नरिंग होते इकडे. इथे येण्यासाठी लोकल बसेस पण आहेत. जर तुम्ही इकडे आलात आणि तुम्हाला आतमध्ये फिरायचं असेल तर तुम्ही लोकल बसेसनी पण येऊ शकता. पुढे फिरायला आलो आहे. बंद आहे. एंट्री कायमसाठी बंद केली की आत्ता बंद आहे? पावसाळ्यापर्यंत. काय आहे इकडे फिरण्यासाठी आता? किती जास्त आहे का अजून पुढे? पुढे खूप आहे का अजून? अच्छा, बोरिवलीपर्यंत जाते. हां 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 हां. पण ती बाईक जात नसेल ना? बाईक कुठपर्यंत जाते? हे इथेच लागते का? अच्छा, ठीक आहे, चालेल, थँक्यू. तर काहीच रस्ता इथपर्यंतच आहे. इथून पुढे अलाउड नाही जायला. जर पावसाळ्यात कोण येत असाल तुम्ही तर येऊ नका, कारण फॉरेस्टमध्ये आत्ता जाण्यासाठी एंट्री नाही आहे. तर मित्रांनो, हीच एक छोटीशी राईड होती माझी. मुंबईच्या अगदी जवळ आहे. हार्डली 30 ते 40 किलोमीटर असेल मुंबईपासून. आणि आतमध्ये फॉरेस्टमध्ये तर एंट्री नाही आहे, कारण आता पाऊस आहे. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही पावसाळ्यानंतर या, कारण फॉरेस्टमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर आता पावसाळा असल्यामुळे जाऊ देत नाही. आणि बघा, माझी बाईक बघू शकता पूर्ण. आणि नेचर पण खूप मस्त आहे बघा. सिनिक रूट पण आहेत एकदम. आणि जर तुम्हाला एक मुंबईच्या जवळ छोटीशी राईड करायची असेल तर तुम्ही येऊर हिल्सला येऊ शकता. तर चला आता इथून पुढे आपण उपवन लेकला जाणार आहे. तर उपवन लेक बघू आणि मग हा ब्लॉग एंड करू. चला. तर मित्रांनो, येऊर हिल्स माझं फिरून झालेलं आहे. तर आता चाललो आहे उपवन लेकला. उपवन लेक पण इथून जवळच आहे. तर चला उपवन लेकला पण जाऊन येऊया. तर मित्रांनो, जसं की मी बोललो होतो, इथून थोडंच पुढे उपवन लेक आहे. तर आता मी उपवन लेकला पोचलो आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. तुम्ही पण एन्जॉय करा. आणि इथे खूप मोठी विठ्ठलाची मूर्ती पण आहे. तर चला आपण ती पण बघूया आणि तुम्हाला पण दर्शन घडवतो. मित्रांनो, आता सध्या मी उपवन लेकमध्ये आहे आणि माझ्या मागे तुम्ही ही विठ्ठलाची मूर्ती बघू शकता. जवळजवळ 40 ते 50 फुटाची ही मूर्ती आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर बेस्ट प्लेस आहे, तुम्ही विजिट करू शकता. आणि इथेच येऊर हिल्स पण आहे. जर येऊर हिल्सला आलात तर उपवन लेकला पण भेट द्या. खूप मस्त असं लोकेशन आहे.
तर चला तुम्हाला आता लेक पण दाखवतो मी इथले उपवन लेकला. तर इथे बघू शकता तुम्ही हे पूर्ण असा लेक आहे. हे बघा खूप मस्त असा व्ह्यू आहे आणि हवा पण खूप मस्त लागते. तर चला आता आपण थोडं खाली जाऊया. हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा किती मस्त नजारा आहे. समोर पूर्ण हिरवीगार झाडी आणि डोंगर आहे आणि हे मस्त पाणी पूर्ण भरलेलं आहे आता हे, कारण पाऊस झालेला आहे बऱ्यापैकी. तर मित्रांनो हीच होती छोटीशी राईड. आणि जर तुम्ही कधी येऊर हिल्सला आलात तर इथे उपवन लेकला यायला विसरू नका. खूप मस्त असा नजारा वगैरे भेटेल तुम्हाला. खूप भारी व्ह्यू आहे. आणि जर तुम्ही कधी इथे आलात ना तर प्लीज हा असा कचरा नका करू. हे बघा पूर्ण कचरा इकडे केलेला आहे लोकांनी. तर तुम्ही कधी इकडे आलात तर असा कचरा वगैरे नका करू. जे पण तुम्ही बॉटल वगैरे घ्याल ते सर्व तुमच्यासोबत कॅरी करा. तर चला ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो. भेटूया आपण असंच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा. आणि बाजूला असलेलं बेल आयकन पण दाबा जेणेकरून तुम्हाला माझी प्रत्येक अपडेट लवकरात लवकर मिळेल.